नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. आणि पावसाळा आहे, भरपूर पाऊस पण वरसतो. तर मित्रांनो, आजपासून आमच्या घरी लावणीचं काम सुरू होत आहे. त्याच्यामुळं आता मला थोडं लावायला बिझी राहाजल. त्याच्यामुळं तुम्हाला छोटे छोटे आजपासून ब्लॉग थोडे पाहायला भेटतील आणि शेतीविषयीच पाहायला भेटतील. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचे आहेत आणि सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. हे पहा, गवत पण कसे झालेले आहे, एकदम वाढून आलेले आहे. आणि हे असं नेचर, उन्हाळ्याचं नेचर इकडे थोडं वेगळं होतं आणि वेगळंच दिसायचं. आता सगळीकडे हिरवं दिसते. हे पहा, झाडे पण कसे दिसतात एकदम अशा पद्धतीने. हे पहा, डोंगर पण एकदम कसे दिसतात. ते पाऊस चालू आहे मित्रांनो इकडं. आणि इकडं पहा, इकडं कुंडीमध्ये आंबे आहेत आणि आता ते पण मोठले झालेले आहेत एकदम मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये ह्या पहा सऱ्या ओढल्या आहेत, त्याला हळद लावलेली आहे इकडं. तर ती अजून वाढलेली नाही, पण ती पण आता वाढून येईलच. आणि हे पहा आमचं घर, पाऊस चालू आहे आणि याच्यामध्ये फाट्या ठेवलेल्या आहेत. आणि समोरचं नेचर पहा. आजपासून लावणीला सुरुवात होणार आहे, तर तुम्हाला ते पण ब्लॉग पुढे भेटतीलच. हे पहा, इथं एवढं मोठालं भात झालेलं आहे. तर ते पण आता लावायला सुरुवात करू. आता चिखल करायला थोड्या वेळाने सुरुवात होईलच. एवढं मोठं म्हणजे भात वाढलेलं आहे. आणि ते पहा, पुढच्या कुंडीमध्ये किती पाणी साचलेलं आहे, भरपूर. आणि हे पहा नेचर कसं दिसतंय, पाऊस थोडा थोडा चालूच आहे. तर मित्रांनो, आता लावणीला सुरुवात होईलच. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सांगतो आणि लावणीचं ब्लॉग पुढे येतीलच, तुम्हाला दाखवेनच. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.